इथं आपण 1 किलो वरई आणि पाव किलो साबुदाणा मिक्स करून दळून आणलेला आहे. एकदम बारीक छोट्या गिरणून दळून आणायचं आहे. इथं आता भाकरी किती करायची त्याच्यानुसार पीठ घ्यायचं आहे. इथं मी 1.5 वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये 3 भाकरी 3 ते 4 छोट्या भाकरी होतात. थोडंसं पीठ काढून घेऊया. इथं मी पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे भाकरी नरमसुद्धा होते आणि याच्यामध्ये जास्त खस नसतो, त्यामुळे असं भुरभुर होते पीठ आणि गरम पाण्याने मळलं की एकजीवपणा त्याला येतो. आता हे पीठ मळताना ना थोडंसं पाणी टाकून एकदम लोण्यासारखं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी जी आहे ती व्यवस्थित होते. नाहीतर त्याला चिरा वगैरे पडतात किंवा ती भाकरी व्यवस्थित होत नाही. जेवढं पाणी याला लागायचं आहे तेवढं पाणी व्यवस्थित जर ह्या पिठात न टाकून मळून घेतलं ना तर असं छान पीठ मळलं जातं. आता जेवढं हवं तेवढं पीठ घेऊन आपण याचा एक उंडा तयार करून घेऊया. बाकीचं पीठ बाजूला करायचं आहे. आता घरामध्ये किती व्यक्तींना उपवास आहे त्याच्यानुसार पीठ असं वाटीनं मोजून घेतलं की अंदाजे तू जास्त कमी भाकरी होत नाहीत. आता इथं ह्या पिठाचा उंडा करून घेतल्यानंतर असा हातावर थोडासा उंडा करून घ्यायचा. पीठ छान मळलं, कोमट पाणी, चिरा वगैरे बिलकुल पडत नाहीत. आता हे पिठाचा उंडा झाल्यानंतर प्लेटमध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. जर का तुम्हाला प्लेटमध्ये नसेल जमत तर तुम्ही पोळीपाटवर किंवा किचन कट थापून घेतलं तरी चालतं. आता हे पीठ एकदम छान असं घट्ट पीठ मळलं ना तर भाकरी थापल्या जात नाहीत. आता उजव्या हाताने असं छान भाकरी एकसारखी थापून घ्यायची. कुठं जाड कुठं पातळ असं करायचं नाही. जर का चिटका लागलं तर थोडंसं पिठामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि जर का कोरडं झालं तर हे बघा एक हाताच्या बोटांनी भाकरी सरकवायची आणि दुसऱ्या हाताने असं एकसारखी थापून घ्यायची. यामुळे भाकरी एकसारखी होते आणि पातळ भाकरी अशी छान गरमागरम भाकरी किंवा याच्यासोबत आमटी तुम्ही कशासोबत ही भाकरी खाऊ शकता. खूप छान होते आणि एकदम असं भाकरीचा पापड आणि भाकरी एकसारखी होते. चवीला सुद्धा तितकी छान लागते. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, पण माझ्याकडून दाखवायचं राहिलेलं आहे. आवडीचा प्रश्न आहे. हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. हे बघा एकसारखी आपण भाकरी छान अशी थापून घेतली. कुठं जाड नाही किंवा कुठं पातळ बिलकुल झालेली नाही आणि हव्या त्या आकारामध्ये थापून घेतलेली आहेत. आता तव्यावर टाकून घ्यायची, अगदी अलगद टाकून घ्यायची. असं आपटून टाकली की त्याला फोडं येतात, मग ती भाकरी फुगत नाही. तवा अगोदर छान गरम करून घ्यायचा आहे. थोडंसं 1 मिनिट झालं की पाणी लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं भाकरीला पाणी लावताना पोळत नाही. आता ही थोडीशी बुडबुडे आल्यासारखे झाले की भाकरी पलटून घ्यायची. तर बघू शकता एकदम पातळ आणि नाजूक भाकरी झालेली आहे. आता ही बाजू थोडीशी भाजलेली आहे. आणखीन थोडीशी भाजून घेऊन पलटी करून घेऊया. पापड इतका सुरेख ह्या भाकरीला येतो, एकूण एक भाकरी मऊसूत अशी होते. इथे मी लोखंडाच्या तव्यावर भाकरी केलेली आहे. छान अशी भाजून घ्यायची. एकदम मस्त फुगलेली आहे बघू शकता आणि दिसायला सुद्धा एकदम शुभ्र आणि मस्त दिसते. तर नवरात्रीमध्ये अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.